पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला, खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. नवगावची मीटिंग लावली. शहरातले गावातले दोन्ही लोक आपण आलो या ठिकाणी आणि गावात मीटिंग घेतली. त्याच्यानंतर आपल्याला आश्वासन देण्यात आलं की आपण हा रस्ता पूर्ण करतोय, पण त्या रस्ता काही तर पूर्ण होत नव्हता. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी जानेवारी 2025ला वर्क ऑर्डर निघाली. त्याच्यानंतर आता 1.5 वर्ष झालं, पण 1.5 वर्ष झालं तर रस्त्याचं कुठलंही काम चालू केलेलं नाहीये. पूर्वी प्रेम दुपायाची, सर्वांगी सुंदर उजळे डोळाची, कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव रत्न खर्च भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जर्ज मुकुट शोभतो बरा, रुंदुंटे नुपुरे करणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तोंड नयना, दाता वाटवा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव लवथवते विक्राळा ब्रह्मांडे माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, हे दुनिया जय निर्मळ वाहे धुळ. निष्क्रिय प्रशासनाची आहे हे जेव्हा आपले व्हिडिओ व्हायरल होतील तेव्हा सगळ्यांना कळेल. तेव्हा आपण या खड्ड्यामध्ये जे काय कार्यक्रम करणार आहोत, आता पहिली आरती होईल, त्याच्यानंतर आता घोड्या सोडलेल्याच आहेत शाळेतल्या मुलांनी. या खड्ड्यात बसायला, या खड्ड्यात बसायला मजा येते, खड्ड्यात बसायला या. चंद्रावर बोलतोय, किती मोठा खड्डा आहे. बाबा बाबा नागरिकांना आव्हान आहे, खड्ड्यात बसायला या सर्वांनी. पोहण्यासारखा खड्डा आहे, पोहण्यासारखा मस्त. हेच पाणी द्या म्हणा. धन्यवाद, प्रशासनाचे आभार. आम्हाला चंद्रावरची सोय केल्याबद्दल, चंद्रावरचे खड्डे बघण्याची सोय केल्याबद्दल आणि आम्हाला या खड्ड्यामधून सुखरूप पोहोचवल्याबद्दल.
ही एक मगाशी उमेशने सांगितलं की आता आम्ही सौम्य शब्दात काढलेली पिकनिक आहे. फक्त या सौम्य स्वरूपाचं रुद्रावतार आम्हाला घ्यायला लावू नका. तो देखील आम्हाला घेता येतो, कारण आम्ही संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाचपूर गावातील लोक आहोत. आम्हाला रुद्रावतार घ्यायला सांगू नका. आम्ही आमच्या बाजूला असलेली सगळी जी आमची 18 पगड जातीची लोक आहेत, 18 पगड जाती समाजामध्ये वावरलेली लोक आहोत. आम्ही टायमाला नांगराचे फाळ काढून तलवारी केलेली लोक आहोत. आम्हाला ती गोष्ट नवीन नाहीये. शासनाला आणि प्रशासनाला आणि संबंधितांना या गोष्टींनी ज्या ठिकाणी मी चॅलेंज देतोय, जर पुढच्या मग आणखी 3 महिन्यांनी तुम्ही असं म्हणताय की 3 महिन्यांनी रस्ते काम चालू होईल, तर सर्वात महत्वाचा मुद्दा मी विश्वासजींना त्या दिवशी सांगितला की 5 सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती येत आहेत. जर या खड्ड्यामध्ये गणपतीवरती जर विघ्न आलं, एखादा जवळजवळ पाचपूर गावामध्ये 70 ते 80 गणपती घरामध्ये गणपती उत्सव साजरा होणार आहे. एखादा टेम्पो जर कलंडला तर आयत्या वेळेला 25-30 मूर्त्या कुठे मिळणार मूर्तिकारांकडे? ह्या खड्ड्यांमुळे तो एखादा मूर्ती मोठा अनर्थ टळला असता. आणि त्यांनी खड्डे भरलेत आणि खड्डे भरताना जे उरलेले खड्डे आहेत ते खड्डे भरण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ते किती पावत आहेत याच्याकडे आमचं लक्ष लागून राहणार आहे. लक्षात ठेवा, आपण सर्व ते कार्य आणतो जे आपली लोक पुढे आहे सगळेजण, हे खड्ड्याचं काम 100% पूर्ण झाल्याशिवाय शांत बसणार नाहीत एवढं सांगतो. आणि आजच्या ही 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशासनाच्या विरोधात बोलून आपण प्रयत्न केलेला आहे, परंतु ही एक शांततेने केलेली सुरुवात आहे. ही जी एवढी शांत आहे याची उसळ मोठ्या प्रमाणात उसळती येऊ नये याची दखल प्रशासनाने आणि जो हा रस्त्याचा विभाग ज्या शासनाकडे आहे त्यांनी लवकरात लवकर लक्ष टाकून इथे असणाऱ्या नागरिकांचे, मुलांचे, वयोवृद्ध लोकांचे होणारे हाल होऊ नयेत याची लवकरात लवकर काळजी घ्यावी, एवढंच माझं त्यांच्याशी म्हणणं आहे. आणि इथे उपस्थित झालेली शाळांच्या मुलांचं विशेष करून कौतुक केलं पाहिजे, कारण भर पावसात थोडे थंड पावसात ते इथे आलेले आहेत. माझ्याकडून खरोखर त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी सुंदर अशी कल्पना जी आयोजकांनी निर्माण केलेली आहे. त्याला मी स्वतः इथे उपस्थित आहे आणि मला खूप आनंद वाटतो. परंतु या आनंदाच्या मागे एक दुःख आहे आणि लवकरात लवकर प्रशासनाने दूर करावं. हे माझं एकट्याचं नाही, इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, एक नागरिकाचं आहे. धन्यवाद. पण असे अनर्थ जर घडला तर याला जबाबदार कोण? नमस्कार मित्रांनो, मी मयूर ठोंबरे. आज मला या पाचपूर गावात येण्याचं कारण म्हणजे त्या रस्त्याने येत होतो. मला असा बेकार वाटला की त्या रस्त्याने येताना 2 छोट्या मुली आपल्या पालीकडे जात होत्या कॉलेजला का शाळेत. आज तुमच्या या अशा रस्त्यामुळे एकही गाडी या गावात यायला मागत नाही आणि आज जगामध्ये भरपूर असंख्य वाईट गोष्टी घडतात. ही छोटी छोटी शाळेची मुलं आहेत, ही शिकण्यासाठी पालीगावात आहेत. आणि जर उद्या बायचान्स देवाच्या कृपेने अशी गोष्ट घडू नये, पण असे अनर्थ जर घडला तर याला जबाबदार कोण? आलो तो पिकनिक करायला, गड चढायला. आम्ही पण आज आहे इकडे पिकनिकच अरेंज केलेली आहे. आता हा रस्ता आहे किल्ल्याकडे जाणारा. आणि ते किल्ला आहे, शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची राजधानी म्हणून निवड केली होती. असा सुप्रसिद्ध किल्ला आहे आणि हजारो पर्यटक येतात या रस्त्यावरून. पण रस्त्याची अवस्था एवढी खराब आहे. गेली 7-8 वर्ष आम्ही या रस्त्यावरती भांडतोय, पण रस्त्यावरचे खड्डे पाहिले. फक्त तुम्ही या रस्त्याचा तुम्हाला अनुभव काय तेवढं तुम्हाला? नक्कीच रस्त्याचं काम करणं गरजेचं आहे. मध्येच मोठे खड्डे आहेत तर मध्येच आपली साईडला गाडी वगैरे जाते, तर हे धोकादायक आहे. ह्याचं काम होणं गरजेचं आहे. आता आम्ही पर्यटक म्हणून जरी आम्ही आलो तरी आम्हाला पण एक रिस्कच आहे की बाबा हे जर नसेल चांगलं तर पुढे कसं जाणार, काय होणार, अचानक काय झालं. हे काम गरजेचं आहे रस्त्याचं. ओके.
हसनवाडी. आमची रस्त्याची जाम खराब आहे. आमच्या पोराबाळांचं हाल होतं चालत जायचं आणि आमची जोरदार बाई जर पोट दुखायला आलं तरी हाल होतं इथं जायला ते जायचं. आणि आम्ही आदिवासी आहोत तरी आम्हाला काही इकडं म्हणाची ही नाही, गरज नाही, सोय नाही आम्हाला एस टी येतच आमची सोय आहे. आणि हे खड्डं पडलं जो येतं पक्ष येतं तेवढं निवडून जातात आणि त्यांचं काय नुसतं शब्द काढता येतं. आम्ही रोड करून देऊ म्हणून तेवढं सोबत टाकतं निवडून घेतात आणि मागत जातात. आणि हे आमची आता हालत बघा कशी झाली आहे. आता गाडीचा वाहन नाही का काय नाही तर आम्ही पुन्हा जायचं रोड करून. रोड जर केला तरच आमच्या घरात पाऊस टाकणं तर टाकायचं नाही. तुम्ही पक्ष आहे कोणत्याच पक्षाने टाकायचं हां. एकच आहे की रस्ता एवढा खराब आहे की शाळेच्या पोरांना पण खूप त्रास होतोय या जायला आणि पेशंटला पण नेता येत नाही, गरोदर महिलांना पण नेता येत नाही आपल्याला. आणि शाळेच्या पोरांच्या पण खूप अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळं कोणी प्रशासन पण लक्ष देत नाही आपल्या रस्त्याकडे. आणि आपल्या गडावर जाणारा रस्ता आहे त्याच्यामुळं कोणीही लक्ष देत नाही. गडावर जाणारा रस्ता असून सुद्धा एवढ्या वाड्या वस्ती आदिवासी वगैरे एवढ्या वाड्या आहेत त्यांना पण जायला खूप त्रास होतोय. एवढे खड्डे पडलेले आहेत तरी कोणी लक्ष देत नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही आज शाळेतली पोरं वगैरे सगळे रस्त्यावर उतरलो होते. याच्यासाठी का कोणी लक्ष देत नाही आहे. सांगून सुद्धा कोणी येत नाही आहे इथं. त्यासाठी आम्हाला आता रस्त्यावर उतरावं लागलं या पावसामध्ये. तर मला प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचं लवकरात लवकर काम करून देण्यात यावा. एवढी अवस्था बिकट आहे. खाडा करून सुट्टी घेऊन आलेला आहात आणि विशेष म्हणजे आज पाऊस भरपूर आहे. खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी आपलं दुर्दैव आहे आपल्या धागावच्या लोकांचं. आज 21वा युग चालू आहे, विज्ञानाचं युग चालू आहे. आज आपण नोकऱ्यांसाठी आंदोलन करायला पाहिजे, शिक्षणासाठी आंदोलन करायला पाहिजे. आपण 21व्या युगामध्ये रस्त्यासाठी आंदोलन करतोय. ही इथल्या शासन प्रशासनाचं नाकर्तेपणामुळे आपल्याला ही शोकांतिका आहे. खऱ्या अर्थाने आपण सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी राहत आहोत. सुधागड किल्ला या तालुक्याची राजधानी नाव असं या तालुक्याला आहे. आणि या ऐतिहासिक गड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची असेल तर काही दुरावस्था असेल तर फार मोठी शोकांतिका आहे. आपल्या या ठिकाणी अनेक दुर्गम लोक राहतात. या ठिकाणी आदिवासी लोक आहेत, सर्व 18 जातीचे लोक राहतात. खऱ्या अर्थाने आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इकडे आंदोलन करतोय. आंदोलन ही पिकनिक करतोय. त्यामुळे या ठिकाणी जास्ती मी बोलणार नाही, परंतु या पिकनिकचा सर्वांनी आनंद घ्या पाहिजे. आणि या 21व्या युगामध्ये रस्त्यासाठी आंदोलन करतोय ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. धन्यवाद देव. मी रोशनला विनंती करतोय की त्यांनी 2 शब्द आपलं मत या ठिकाणी मांडावं. सगळ्यांना नमस्कार. आज नवगावच्या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आज जो हा जन आक्रोश सहलीच्या माध्यमातून आयोजित केला आहे त्यासाठी हे वास्तव आहे, आपण ते नाकारू शकत नाही. आज जो गेली 7-8 वर्ष आपल्याला हा सगळ्यांना त्रास होतोय, शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून ते काम मंजूर झालं, त्याची वर्क ऑर्डर झाली, वर्क ऑर्डर होऊन आज 1.5 वर्ष झालं, पण त्या कामाला काही प्रत्यक्ष सुरुवात होत नाही. त्याच्या माध्यमातून फक्त आपल्याला आश्वासन आणि या सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत. लोकांचा त्याच्यात विरोध किंवा त्याच्यामध्ये कोणाला त्रास देणं किंवा असा कोणता उद्देश नाही, पण त्याच्यात नाही लोकांचा हा होणारा त्रास हा इथे कुठेतरी व्यक्त झाला पाहिजे. आज खड्डे भरायला गेले 1.5 महिने सगळे पाठपुरावा करत होते, पण त्याच्यासाठी पण खूप विलंब लागला गेला. आज हे खड्डे जर काही दिवसांपूर्वी भरले गेले असते तर कदाचित या गोष्टी आता आज झाल्या नसत्या. पण ठीक आहे, हरकत नाही. पण इथून पुढे बाकी राहिलेले खड्डे सुद्धा ते लवकरात लवकर भरले गेले पाहिजेत. येत्या काळात जसं की राजूभाऊ पण म्हटला की लोक आता शांत आहेत, म्हणजे आजच्या सहलीचं आयोजन केलं हे शांततेत केलेल्या विद्यार्थी आणि बाकी सगळे लोक ग्रामस्थ शांततेत या भर पावसात आले. पण उद्या कामाच्या हे सुरुवात करताना गणपती नंतर किंवा ह्याच्या दिवाळी नंतर डिसेंबर पुढे जानेवारीकडे वाढत जाऊ नये. तो ते काम सुद्धा ते योग्य वेळेत चालू झालं पाहिजे आणि जेणेकरून लोकांचा आक्रोश हा मोर्चा किंवा आंदोलन या स्वरूपात हे बदल नाही झाला पाहिजे त्याचा. तर शासनाने प्रशासनाने त्याची योग्य ती दखल घ्यावी आणि ग्रामस्थांचं त्यासाठी पूर्णपणे सहकार्य आहेच आणि ते राहील सुद्धा. पण ते शासनाने आणि प्रशासनाने योग्य वेळेत ते पूर्ण करावं, जेणेकरून राजू बोलले की हे वास्तव आहे की येत्या गणपतीच्या सीझनमध्ये मूर्ती लोक गावात न बनवता पालीतून किंवा नारसूड इथून आणतात. ती मूर्ती आणताना ह्या खड्ड्यात ना टेम्पो जो कलांडला किंवा खड्ड्यात अचकला
तर ते मूर्तींचं होणारं नुकसान तर ठीक आहे, नुकसान नाही म्हणता येणार, पण त्याच्यात मेसेज, भावनिक जो श्रद्धेचा भाग असतो, लोकांच्या मनात वेगवेगळे विचित्र हे येतात, विचारतात, तर तो तसा प्रकार टळला जाईल, जेणेकरून हे पुढचे खड्डे पण वेळेत भरले गेले तर. आणि त्याच्यानंतर शासनाला विनंती आहे की त्यांनी येणारा रस्ता हा लवकरात लवकर चालू करावा, जेणेकरून लोकांच्या भावना तिथे शांतपणे व्यक्त करतील लोक. तुम्ही काम वेळेत पूर्ण केलं तर लोक 100% तुमचं कौतुक करतील, पण ते योग्य वेळेत व्हावं. धन्यवाद. आता सर्वांना कोणत्या आता पिकनिक एन्जॉय करू. सचिन मानंगे, आपण 2 शब्द बोलताय. ये ना. एक गाणी साफ करू का 10 मिनिटात. काहीतरी तुमच्या मनात दया असेल किंवा काय असेल, लाज शरम थोडी तरी दाखवावी लागेल तुम्हाला. किती दिवस सहन करणार? नाही तर यापुढे जसं विश्वास चांदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आमची दिशा ठरलेली आहे, मग ती दिशा तुम्हाला एवढी महागात पडेल की आम्ही तुम्हाला आमच्या हातीत पायी सुद्धा ठेवून देणार नाहीये. आता ही वेळ गेलेली नाहीये. आमचा पाचापूरचा रस्ता तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे काही लोकांनी सांगितलं की बाबा आपला जो पाचापूरचा रस्ता आहे तो सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव पास झालेला आहे, परंतु पास झालेला आहे तो फक्त वाऱ्यावरती आणि कागदावरती आहे. तो अंमलात कधी येणार? आज इथे एखादा अपघात झाला तर त्याचा जबाबदार कोण? तर आम्ही प्रशासनाला आणि प्रतिनिधींना हेच सांगू इच्छितो की ह्या खड्ड्यांमुळे जर एखादा आमच्या स्थानिकांचा किंवा कोणाचाही चुकून अपघात झाला किंवा घातपात झाला तर त्यास प्रशासन आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते जबाबदार असतील आणि त्यांच्यावर आम्ही नक्कीच FIR घेऊ. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. राजेंद्र भाऊ माडिक बोलो, 2 शब्द बोलो. पाचापूरचे ज्या काही वाड्या आहेत, आतमध्ये अंतर्गत जे काही गाव आहेत, त्या गावांची सगळ्यांची नावं न घेता ह्या पाचापूरमधले पंचक्रोशीतले सगळे वयस्कर, जुने जाणते, माता भगिनी, मुलं, शाळेतील विद्यार्थी, वास्तविक पाहता 3-4 वर्षापूर्वी ह्या रस्त्याचा एक आंदोलन करण्यासाठी पाचापूर गावामध्ये शाळेच्या बाजूला ती जागा आहे तिथे मीटिंग झाली होती. आणि त्या मीटिंगमध्ये बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की असं करायचं तसं करायचं. मी तर त्यावेळेस गप्पच होतो, कारण का मला त्यावेळेस शंका आली होती. मी बोलूनही दाखवलं की हे तर राजकारण चाललेलं आहे. जर तुम्ही आम्ही सांगायच्या आधी जर केलं असतं तर कदाचित आपल्याला या पावसामध्ये, या मोठ्या पावसामध्ये या खड्ड्यामध्ये बसायची वेळ आली नसती. ही वेळ आपल्याला या प्रशासनाने आणली आणि याच्यासाठी त्यांना भविष्यात नक्कीच मोठी किंमत आपण मोजायला लावू. कारण की आपण आजपर्यंत आपल्याला लोकांनी हलक्यात घेतलं. याच्या पुढे या स्टेजवरून, या ठिकाणावरना आपण या 9 गावांनी नक्कीच प्रशासनाला आणि शासनाला एक मोठा संदेश दिलाय. तुम्ही आम्हाला हलक्यात घ्याल तर आम्ही तुम्हाला ऐकत नाहीत. आणि हीच ती वेळ आहे. यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. खरं तर लहान मुलांचे मी आभार मानतो. शाळकरी मुलं इथे बरेच, खरोखर त्यांना तेवढा त्रास आहे. काल परवा एक ST आपली खड्ड्यात गेली, पलटी होता वाचली. त्या गाडीमध्ये जवळपास 42 माणसं होती आणि ती सगळी आपल्या गावातली, आपल्या घरातली माणसं होती. उद्या एखादी मोठी दुर्घटना यातून झाली असती तरी या STच्या अपघाताला किंवा भविष्यात काही अपघात होऊ शकतात, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हा प्रश्न आम्ही इथून विचारतोय. जर तुम्ही आम्हाला हलक्यातच घेणार असाल तर खरोखर हे आज आम्ही ट्रिप काढले, भविष्यात मोठे मोर्चे काढायला, आंदोलन करायला आम्ही कमी पडणार नाही, हा इथून आपण इशाराच देतोय. कारण की गेली 3-3.5 वर्ष, अगदी मला वाटतं 2022 पासून 21 पासून हा आपण 9 गाव संघटना जी चालू केली आणि तेव्हापासून या रस्त्यासाठी आपण ज्या प्रकारचे
आपल्याला प्रयत्न करावे लागतील त्या प्रयत्न केले. प्रत्येक नेत्यांकडे गेलो, असा कुठलाही पक्ष ठेवला नाही की आमच्याकडे कोण आले नाहीत. सगळ्यांकडे येऊन देखील जर आम्हाला 6 वर्ष 4 वर्ष जर रस्त्यासाठी झगडावं लागत असेल तर खरोखरी खेदाची बाब आहे. आज हा निषेध मोर्चा नाहीये किंवा आंदोलन नाहीये, त्यामुळे मी त्या पद्धतीचे शब्द वापरत नाहीये, जाणीवपूर्वक वापरत नाहीये. जेव्हा त्याची वेळ येईल तर त्या देखील पद्धतीचे आपण शब्द आणि प्रश्न विचारायला कमी पडणार नाही. ही जनता इथली सुज्ञ आहे. याच्या आधी आम्हाला तुम्ही त्या गणनेत गणलं होतं, पण सोशल मीडिया असेल किंवा इथली वृत्तपत्र असतील यांचं खरोखर मी आभार मानतो. एक पोस्टर इथे आपण एकाही व्यक्तीला कुठलीही बातमी टाका म्हणून कोणालाही मेसेज देखील केला नाही. फक्त आपली जी ही आजची 5 तारखेची ट्रिप आहे, त्या 5 तारखेच्या ट्रिपचं आमंत्रण प्रत्येक पत्रकारांना आपण एक व्हॉट्सअपद्वारे केलं होतं आणि त्या फक्त पोस्टरवरून लोकांनी बातम्या तयार केल्यात. आपण कोणालाही ही एकही पेड न्यूज नाही किंवा आपण कोणालाही विनंती देखील केली नाही बाबा ही आमची न्यूज टाका, पण तरी देखील या सगळ्या पत्रकारांनी आणि सोशल मीडियावरती ही गोष्ट अतिशय चांगली उंचावून घेतली. त्या सोशल मीडियाचे त्याप्रमाणे पत्रकारांचे देखील आभार मानतो. अजून कोण पुढे बोलणार आहे त्यांना राजू दादांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत मांडावं. जिद है इतिहास बदलने की, जिद है इतिहास बदलने की.